ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। ईशावास्य उपनिषद आणि या ठिकाणी असणारा आज या ठिकाणी 15वा असणारा मंत्र हिरण्यमयेन पातेन सत्यस्याभिहितं मुखं तत्त्वं पूषं नपावृणु सत्य हनुमाय दृष्टये। मागील सगळ्या साधारण 6 श्लोकांच्या द्वारे याच्या अगोदरच्या असणाऱ्या काय केलं, सर्वप्रथम तिथं कर्म आणि उपासना त्या ठिकाणी सांगितली, कर्म आणि उपासनाचा असणारा समुच्चय त्या ठिकाणी सांगितला आणि अशा प्रकारे कर्म आणि उपासनेचा समुच्चय करून जो आपली साधना करतो तो अमृतत्वाला प्राप्त होतो, असं पहिल्या 9व्यापासून ते पुढच्या मंत्रामध्ये सांगितलं। त्यानंतर सांगितलं संभूती आणि असंभूती अशी असणारी उपासना, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय सांगितलं तर असणारे सगुण आणि निर्गुण उपासना। अशा प्रकारे उपासना करत असताना तो काय होतो, हिरण्यमय म्हणजे आहे ब्रह्मलोकापर्यंत जातो आणि ब्रह्मलोकामध्ये आपण म्हणतो त्या ठिकाणी गीतेमध्ये आपण पाहिलं उत्तरायण आणि दक्षिणायन, तर उत्तरायणामध्ये जातो ब्रह्म विदोत्तमः की ब्रह्मलोकापर्यंत जाऊन ब्रह्मा सकाशात त्याला मोक्षाची प्राप्ती होते। आणि म्हणजे अशा प्रकारे तो या ठिकाणी संभूती आणि असंभूतीची जो उपासना करून त्या ब्रह्मलोकापर्यंत गेलेला आहे आणि आता काय तो मोक्षालाच प्राप्त होणार आहे। आणि म्हणजे अशा प्रकारे जो आहे उपासक तो आता काय करतो, त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करतो की आता मी इथपर्यंत आलेलो आहे, आता मला काय ते ब्रह्मलोक आहे किंवा तो ब्रह्मभाव जो आहे तो ब्रह्मभाव मला आता प्राप्त झाला पाहिजे। त्याकरिता म्हणून त्याची असणारी द्वार जे आहे त्या ब्रह्मलोकात किंवा ब्रह्मभाव प्राप्तीची जी द्वार आहेत ते द्वाराचं काय कर, तुम्हाला आता ती द्वार मला उघड, म्हणजे मला आता सहज ब्रह्मप्राप्ती होऊ दे। ब्रह्ममिद ब्रह्मैव होती या न्यायाने त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती मला होऊ दे। त्याच्यामध्ये असणारं जे मध्ये व्यत्यय जो आहे आता त्याच्यामध्ये असणारा जो अडसर आहे हा सगळा काय कर, हे भगवंता तुझ्या कृपेने तू काय कर, आता ते सगळ्याचं सगळं दूर करून मला तो ब्रह्मभाव प्राप्त होऊ दे। असा 15, 16, 17 पुढच्या येणाऱ्या या श्लोकाच्या माध्यमातून साधक ब्रह्मलोक प्राप्तीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना त्या ठिकाणी करतोय। म्हणजे अशा प्रकारे असणारे या ठिकाणी या दोन्ही उपासनेच्या नंतर त्याचा असणारं फलभूत ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती। ब्रह्मलोक आणि ब्रह्मस्वरूपामध्ये भिन्नता आहे। ब्रह्मलोकामध्ये म्हणजे तो ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्माचा असणारा जे लोक आहे तिथे जाऊन थांबतोय, तिथून पुढे त्यांना ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची। एकदा ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या न्यायाने पुन्हा त्याला येणं नाही आणि जाणं नाही, बाकी सगळीकडे येणं आणि जाणं, म्हणजे येणं आणि जाणं त्या ठिकाणी थांबण्याकरिता निधानद्य संयमानाः नदी ज्याप्रमाणे समुद्रामध्ये मिळवल्यानंतर समुद्र ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे हा साधक एकदा त्या ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मच होतो। याकरता आता जे परमेश्वर आहे या परमेश्वराकडे असणारी प्रार्थना स्वरूप त्या परमेश्वराला प्रार्थना करतोय की ते जे ब्रह्मलोक आहे तो ब्रह्मभाव जो आहे तो मला तू प्राप्त करून दे। त्याच्यासाठी मध्ये काही असेल अडसर तिथली असणारी जी दारं आहेत ती माझ्यासाठी तू पूर्णपणे उघड, असं या मंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी साधक परमेश्वराकडे प्रार्थना करतो। काय म्हणतात त्याच्यावरचा थोडक्यात त्याचं असणारं विश्लेषण या ठिकाणी आपण पाहू। काय म्हणतात या उपनिषदामध्ये, म्हणजे या ईशावास्य उपनिषदामध्ये काय केलं त्यांनी, ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा असा प्रकरण भेद असल्याने यात काय केलं, यांनी ज्ञाननिष्ठा पण दाखवली आणि कर्मनिष्ठा या दोन्ही दाखवल्या। म्हणून त्या ठिकाणी सांगितलं काय, ज्ञान आणि कर्म दोन्ही सांगितलं, कर्म आणि उपासना समुच्चय संभूती असंभूती याने काय या सगळ्याच्या द्वारे या ठिकाणी त्यांनी काय केलं, एक ज्ञाननिष्ठा आहे आणि एक कर्मनिष्ठा आहे हे यांनी तिथं सांगण्याचा काय केला प्रयत्न केला। आणि असा प्रकारानं भेद असल्यामुळे या दोन्ही निष्ठा व त्याचे अधिकारी विद्वान आणि अविद्वान हे पण सांगितले। एक विद्वान आहे आणि एक अविद्वान आहे, जो कर्मामध्ये उपासनेमध्ये लिप्त आहे तो अविद्वान, परंतु ब्रह्मलोकाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा विद्वान, अशा प्रकारे पण सांगितलं। आणि त्याचे म्हणते त्याचे अधिकारी आहेत। एक कोण, विद्वान जो आहे तो ज्ञाननिष्ठेचा अधिकारी, आणि जो अविद्वान आहे हा कर्मनिष्ठेचा अधिकारी आहे ते पण या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याचे अधिकारी विद्वान अविद्वान वेगळे आहेत, तसेच दोन्ही निष्ठेचे फळही वेगळे। तिथं दोन्ही ज्या निष्ठा आहेत ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा
त्यांचं प्राप्त होणारं फळ काय आहे, ते फळसुद्धा काय आहे, भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. एकाला ब्रह्मलोकाची प्राप्ती आहे आणि एकाला कर्मलोकाची प्राप्ती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या काय तत्वज्ञान व कर्म यांचा समुच्चय होणे कदापि शक्य नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी काय सांगतायत, या दोघांचं फलप्राप्ती म्हणून त्या ठिकाणी आपण सांगितलं दोघांचा अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन, कर्ममीमांसा आणि उत्तरमीमांसाचं हे सगळ्या गोष्टी काय अत्यंत भिन्न स्वरूपाच्या असल्यामुळे हे दोन्ही विषय परस्पर अंधनतम, जसं प्रकाश आणि अंधकार एकमेकाच्या अत्यंत विरोधी आहे, तसे दोन्ही मार्ग कर्ममार्ग आणि ब्रह्ममार्ग हे दोन्ही अत्यंत एकमेकांच्या काय विरोधामधले आहे. आणि म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे तत्वज्ञान व कर्म यांचा समुच्चय म्हणजे दोघांचा समुच्चय आपण करून काहीतरी वेगळंच काय करू ते कदापि शक्य नाही. असे पूर्वी जे विस्तारशः प्रतिपादन केले त्याचाच भाष्यात संक्षेपतः उपसंहार मनुष्य दैववित्त साध्यम या ग्रंथाने केला. हे जे काही मागे सगळं सांगण्यात आलं त्याचाच या ठिकाणी काय केलं, संक्षेपतः उपसंहार, ते जे काय सांगितलं त्याचा या ठिकाणी उपसंहार त्यांनी केला. वेदाचे पूर्व भाग आणि उत्तर भाग ते मागे आपण पाहिलं. किती भाग आहेत वेदामध्ये, वेदाचा एक पूर्व भाग आहे वेदाचा आणि एक आपण उत्तर भाग त्या ठिकाणी मानतो. म्हणून वेदाचा एक पूर्व भाग आहे आणि एक उत्तर भाग आहे, असे दोन विभाग आहे. मग त्या दोन विभागावर काय केलं, महर्षी जैमिनी आणि महर्षी वेदव्यास यांनी त्या ठिकाणी काय केलं, महर्षी जैमिनींनी काय केलं, जैमिनी महर्षींनी पूर्वमीमांसा शास्त्रातील 12 अध्याय अग्निहोत्रादी कर्माचे सविस्तर प्रतिपादन केले. त्याच्यामुळे जैमिनींनी काय केलं, या 12 अध्यायात आता तो धर्मजिज्ञासा त्याचं पहिलं सूत्र त्या ठिकाणी, त्या सूत्राच्या माध्यमाने संपूर्ण कर्मकांडाचा असणारा जो विषय, हा संपूर्ण कर्मकांडाचा विषय त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि भगवान व्यास महर्षींनी उत्तर भागाचे व्याख्यान करण्यासाठी चतुर्अध्यात्मिक ब्रह्मसूत्रात्मिक उत्तरमीमांसा शास्त्र केले. आणि भगवान वेदव्यासाने त्यानंतर जैमिनींनी पूर्वमीमांसा केली. आणि भगवान वेदव्यासाने उत्तरमीमांसा अथातो ब्रह्मजिज्ञासा हे त्याचं मुख्य सूत्र, ज्याला आता हे संपूर्ण कर्म करून ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे त्याच्याकरिता काय आता तो ब्रह्मजिज्ञासा, ही ब्रह्मजिज्ञासा आता मी या ठिकाणी आरंभ करत आहे हे कोणी सांगितलं, भगवान वेदव्यासांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो ब्रह्मसूत्र. शारीरिक मीमांसा, त्याचं दुसरं अर्थ काय तर शारीरिक मीमांसा. शरीरे भवा शारीर, या शरीरामध्ये कोण राहतो त्याचं त्या ठिकाणी संपूर्ण विचार डिस्क्रिप्शन त्याचा असणार संपूर्ण छेदन त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ब्रह्मसूत्र. त्याला आम्ही म्हणतो उत्तरमीमांसा असे त्याला आपण म्हणतो. त्या वेदांचा, कारण तो काय, त्यात वेदाचा जो शिरोभाग वेदांत उपनिषद याचे वर्णन केले आहे. हे सगळं जे काय आहे हे सगळं कशाच्या माध्यमातून सांगितलं, तर हे सगळं जे आहे उपनिषद विद्या जी आहे आरण्यक म्हणून त्याला सांगितलं. आरण्यक म्हणजे अरण्यामध्ये जाऊन, आता हे सगळं झालं, आता संसार झाला. मग संसार झाल्यानंतर काय सांगितलं, वानप्रस्थाश्रम, पहिला ब्रह्मचारी सगळी विद्या प्राप्त केली. त्यानंतर गृहस्थ आश्रम धारण केला. आचार्याय प्रियम धनम मारुत्या प्रजातंतु मा विवच्छेत्सी म्हणून उपदेश केला की आचार्याय प्रियम धनम आरुत्य, म्हणजे आता या पुढे काय कर, विवाह आधी सगळं तू संस्कार करून घे, धनप्राप्ती आधी करून घे. म्हणून धर्म अर्थ काम सांगितलं. अर्थ आणि काम सुद्धा आहे. त्याच्यानंतर मोक्ष आहे. आणि मोक्ष प्राप्त करण्याच्या अनुषंगाने मग त्यानंतर दुसरा आश्रम पूर्ण झाला, गृहस्थ आश्रम पूर्ण झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रम म्हणजे आरण्यक. अरण्यामध्ये आता बस संसाराची चिंता सोडून द्यायची. आता त्यानंतर संसाराची जास्त चिंता करत बसायची नाही, आता ब्रह्माची चिंता करायची. परंतु आमच्याकडे काय, आमच्याकडे रिटायर झाला तरी त्याला संसाराची चिंता त्याला सुटत नाही. रिटायर झाल्यानंतर पण काय आपण म्हणतो, त्यानंतर एखादी टपरी टाकल, हे करेल ते करा, आता मी त्याला रिटायर झालो. अरे बस, किती माणसाने किती कमवलं तर शेवटी आपल्या बरोबर काय घेऊन माणूस जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय असतं का, एका लंगोटीवरच आपण लहानपणी त्याला काही होती लंगोटी जी असते लहानपणी बांधतो आपण, त्या लंगोटीला किस्सा वगैरे असतो का, काही नसतो. म्हणजे काही आपण घेऊ शकत नाही, घेऊन येत नाही किंवा त्या काही घेऊन ठेवू शकत नाही. गेल्यानंतर आपण माणसाला जे कफन बांधतो त्याला काही किस्सा असतो का, नसतो.
म्हणजे किस्सा कुठेच नाही, परंतु मनुष्य आपल्या जीवनभरात काय करतो, फक्त किस्सा भरण्याचा प्रयत्न करतो, वास्तविक बरोबर काही नेणार नाही. हे सगळं माहिती असताना संपूर्ण जीवन जे आहे, रिटायरमेंटनंतर सुद्धा, रिटायरमेंटनंतर तरी आता छान पेन्शन वगैरे आहे, घर झालं आहे, सगळं झालं आहे, मुलं आपल्या ह्याच्यामध्ये लागलेली, अशा परिस्थितीमध्ये आता काय केलं पाहिजे, तर परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. वानप्रस्थ त्यासाठीच सांगितलं की वानप्रस्थ म्हणजे काय, आता बस ते सगळं झालं, आता परमेश्वरासाठीच जे काय आहे ते परमेश्वरासाठीच आहे. अशा अनुषंगाने परमेश्वराचं चिंतन, शास्त्राचं चिंतन, श्रवण मनन निध्यासन हा जो उपक्रम आहे हा वानप्रस्थामध्ये सांगितला. आणि तेच या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून हे सगळं हा सगळा विश्वभाग आहे वेदाचा, त्याला वेदांत आरण्यक असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. अरण्यामध्ये जाऊन, कारण आता सांसारिक चिंता सोडली पाहिजे. सांसारिक चिंता कधी आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत, आपण म्हणतो सुटत नाही, त्या ठिकाणी ती गोष्ट बरीचदा येते की तो जाऊन काय करतात त्या ठिकाणी, ते त्यांचे गुरु जे असतात ते त्या ठिकाणी झाडाला जाऊन होतात. तो सारखा त्याचे एकच कारण किंवा संसार सुटत नाही. आपलं हेच असतं, बाबा नाही कधी नाही सुटत कर, म्हणजे तसं मग काय करतात, गुरु अरण्यामध्ये जाऊन त्या झाडाला घट्ट पकडून ठेवतात आणि काय म्हणतात, हे झाड मला सोडत नाही. वास्तविक धरलंय कुणी, धरलंय गुरूंनीच. तसं आपणच संसाराला धरून ठेवलं, संसाराने आपल्याला धरलं नाही, परंतु आपण म्हणतो सुटत नाही, आपण सोडण्याचा प्रयत्न करत नाही. तो जो आहे द्या सोडून, विषय संपला. जे आहे त्याच्या प्रारब्धाने तो करेल. जन्म मृत्यू, नंतर विद्या कर्म आणि यश पंचएतानि सृज्यन्ते सांगितले. हे सगळं जे काय आहे, गर्भस्थ शिशूनः, ज्यावेळी शिशु गर्भामध्ये असतो त्याला या सगळ्या गोष्टी आपापल्या त्या ठिकाणीच त्याच्या पूर्वजन्माच्या संचिताच्या अनुकूल त्या ठिकाणी लिहून ठेवतो परमेश्वर. आणि त्यामुळे म्हणून आपण किती करायचं हे आपण आपलं ठरवायचं संसारामध्ये. म्हणजे अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे, मग एकदा झालं सगळं मग वानप्रस्थ या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून त्यात वेदांचा जो शिरोभाग वेदांत उपनिषद याचे वर्णन केले. उपनिषद ही ब्रह्मविद्या प्रधान, ही जी काय उपनिषद आहे, आरण्यक आहे, ही काय याच्यामध्ये ब्रह्मविद्या प्रधान आहे. त्यात प्राधान्य करून तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन केले आहे. या उपनिषदांमध्ये काय केलं, तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं सगळं. काय तत्व काय, वास्तविक जे तत्व आपण म्हणतो, हे तत्व म्हणजे नक्की काय हे सर्व त्या ठिकाणी उपनिषदांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यात तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन केले आहे. एकंदरीत सर्व वेदांचे प्रतिपाद्य विषय कर्म, उपासना आणि तत्त्वज्ञान आहे. म्हणून सगळ्या वेदाचा मुख्य विषय काय आहे, वेदांमध्ये काय सांगितलं तर वेदामध्ये सांगतो काय सांगले, प्रतिपाद्य विषय पहिला कर्म सांगितलं, आता तो धर्म जिज्ञासा, त्यानंतर उपासना, देवता उपासना त्या ठिकाणी सांगितली, कोणत्या देवतेची कशी उपासना केल्यानंतर कोणत्या देवतेला काय करतो, बुद्धी पाहिजे ते गणपतीची उपासना करा, आणखी धन पाहिजे तर लक्ष्मीची उपासना, आणखी काय पाहिजे तर त्या अनुषंगाने त्या उपासना त्या ठिकाणी सांगितल्या. त्यानंतर तत्त्वज्ञान सुद्धा सांगितलं. आरण्यक भाग जो आहे, शेवटचा जो भाग आहे, ह्याच्यामध्ये तत्त्वज्ञान, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म, या सगळ्याच्या द्वारे जे तत्त्वज्ञान आहे वास्तविक शेवट, याच्यानंतर नाही. म्हणून तो शेवट सांगितलं. यस्मात् परम परमस्ति किंचित सांगितलं, याच्यापेक्षा आता श्रेष्ठ दर्जाचं दुसरं काही नाही हे त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते तत्त्वज्ञान सुद्धा सांगितलं. आणि म्हणून वेद हा कांडत्रयात्मक आहे. त्या म्हणून हा संपूर्ण जो वेद आहे, या वेद हा कसा आहे, कांडत्रयात्मक. ह्याच्यामध्ये 3 प्रकारची कांड, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, अशी 3 प्रकारची कांड त्यामध्ये येतात. या सर्वात धर्म ही संज्ञा आहे. आणि म्हणून ह्याला सगळ्याला धर्म आहे. वेदो अखिल धर्ममूलम म्हणून सांगितलं. सगळ्या धर्माचं मूल कुठं आहे तर ते या शास्त्रामध्ये वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून का बरं, त्याचे लक्षण, त्या धर्माचं लक्षण काय, यतः अभ्युदय निश्चय सिद्धी स धर्म, ज्याच्यामध्ये दोन्ही स्वतःची उन्नती आणि परमेश्वराची प्राप्ती, ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. म्हणजे काय, इहलौकिक आणि पारलौकिक. थोडक्यात का आम्ही त्याचं श्रेष्ठत्व मान्य करतो, तर इहलौकिक सुद्धा जे काय आम्हाला पाहिजे आहे, संपत्ती भोग आदी जे काय ऐश्वर्य आहे, क्षेम स्थैर्य आयु ऐश्वर्य, हे सगळं परमेश्वराकडे आपण मागतो. अलग लक्षात न मागण्यामध्ये काय नाही, अलग लक्षात, ते सगळंच आम्हाला अपेक्षित आहे. आणि हे सगळंच आपण परमेश्वराकडे मागतो. म्हणजे काय, इहलौकिक
जी समृद्धी आहे ती समृद्धी सुद्धा परमेश्वराने आम्हाला द्यावी. आणि त्याचबरोबर काय पारलौकिक जे आहे म्हणजेच काय अभ्युदय निश्रेयस प्राप्ती, म्हणजे परमेश्वराचा जो आहे परमतत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाची सुद्धा त्याला प्राप्ती झाली पाहिजे हे ज्याच्यामध्ये सांगितलं. म्हणजे इहलौकिक आणि पारलौकिक सिद्धी ज्या आहे त्या सिद्धी ज्याच्यामुळे प्राप्त होतात तो धर्म, म्हणजे दोन्ही धर्माच्या द्वारे आपण काय करतो, दोन्ही ह्या लोकांमध्ये सुद्धा आपली प्रगती करून घेतो आणि पारलौकिकमध्ये सुद्धा आपली प्रगती करून घेतो. पारलौकिक प्रगती म्हणजे त्या ब्रह्मस्थानापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जाण्याचा जो प्रयत्न आहे तो जाण्याचा आपला प्रयत्न त्या ठिकाणी राहतो. म्हणून येतो अभ्युदय निश्चयस सिद्ध स धर्म, धर्माची व्याख्या ही सांगितली. हे आणि पारलौकिक ज्याच्यामधनं आमची सिद्धी होते तोच वास्तविक धर्म असे सर्वमान्य आहे. आणि म्हणून अभ्युदय म्हणजे काय, या लोकातील मनुष्यवित्त म्हणजे कृमिकीटिकादी सार्वभौमत्व पुण्य तारतम्याने मिळणारे जे बाह्य आध्यात्मिक साधनजन्य वैशेषिक सुख. पहिलं मग काय त्यांनी सांगितलं, अभ्युदय. अभ्युदय शब्दाची व्याख्या करताना काय म्हणतात, अभ्युदय म्हणजे काय तर या लोकातील, म्हणून त्या ठिकाणी मनुष्यवित्त दैववित्त वगैरे सांगितलं मागे आपण पाहिलं. मनुष्यवित्त म्हणजे काय, तर मनुष्यवित्त म्हणजेच काय या लोकामध्ये, म्हणजे या लोकामध्ये आपण जे आहो या लोकामध्ये काय कृमिकीटकादी सार्वभौमत्व पुण्य तारतम्याने मिळणारे जे बाह्य आध्यात्मिक साधनजन्य वैशेषिक सुख, म्हणजे जे काय या लोकांमध्ये प्राप्त होणारे वैशेषिक सुख आहे, म्हणजे विषयांच्या द्वारे जे सुख आम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे ते वैशेषिक सुख. तसेच परलोकामध्ये गंधर्वापासून पारलोकामध्ये तिथं याच्यामध्ये आलं याच्यामध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये हा विषय येतो. कोणता, परलोकामध्ये गंधर्वापासून एकापासून एक या लोकापासून तो शतपटीने उत्तम आहे. ते ज्या त्याच्यापासून पुढचा शतपटीने महत्वाचा आहे. अशा प्रकारे जे परलोकामध्ये गंधर्वापासून हिरण्यगर्भापर्यंत शेवटचा हिरण्यगर्भ ब्रह्मलोक त्या ठिकाणी, आणि म्हणून हे सगळे काय उत्तरोत्तर शतपटीने अधिक असणारे जे पारलौकिक सुख आहे. हे अशा प्रकारे इहलोकामधलं सुद्धा सुख आणि पारलौकिकमध्ये मिळणारं जे सुख आहे हे काय ते कर्म व उपासनेने मिळणारे सुख. म्हणजे ते कशाने मिळणारे, मग कर्म आणि उपासना मिळणारे दैववित्त हे सर्व सुख सांसारिक आहे. हे सगळे जे काय हे सगळं आत्तापर्यंत हा सांगितलेला विषय, त्या लोकांची प्राप्ती हिरण्यगर्भापर्यंत जे आहे हे काय आहे, हे पारलौकिक सुख हे कर्म आणि उपासनेच्या द्वारे प्राप्त होणार आहे. म्हणजे पहिल्या दोन भागांच्या द्वारे कर्म आणि उपासनाच्या द्वारे इथपर्यंत तुम्ही जाऊन थांबता. त्यानंतर काय होतं, तर यानंतर तत्वज्ञानाचे फल, त्यानंतर तत्वज्ञान सांगितलं. उपनिषद विद्या आहे ती उपनिषद विद्या सांगितलं. मग त्याचं काय फल आहे, त्यानंतर तत्वज्ञानाचे फल निश्चयस म्हणजेच काय परपुरुषार्थ स्वरूप मोक्ष. तत्वज्ञानाचं फल काय, तत्वज्ञानाचं फल म्हणजे निश्चय म्हणजे परमपुरुषाचं स्वरूप मोक्ष आहे. याचा अधिकारी सर्व संन्यासपूर्वक जीवब्रह्मैक्य विज्ञान ज्यास झाले आहे असा तो जीवनमुक्त. अशा प्रकारे तत्वज्ञानाच्या द्वारे काय करतो, परमपुरुषाचं स्वरूप मोक्ष जो आहे तो मोक्ष याचा जो अधिकारी आहे, म्हणजेच मोक्षाचा जो अधिकारी आहे तो कसा, सर्वसंन्यासपूर्वक. तो मोक्षाचा अधिकारी सर्वसंन्यासपूर्वक काय जीवब्रह्मैक्य विज्ञान ज्याला झालेले आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञान ज्याला झालेला आहे असा तो जीवनमुक्त. अशा रीतीने म्हणजे अशा प्रकारे तो जीवनमुक्त त्या ठिकाणी प्राप्त होतो. कशाच्या द्वारे, आरण्यक जो आहे तिसऱ्या विभागाच्या द्वारे तो मुक्त होतो. आणि म्हणजे अशा रीतीने काय सांगितलं, कर्मनिष्ठा ज्ञाननिष्ठा उभय प्रतिपादक सर्व वेद आहे. म्हणजे सगळ्या वेदांचा असणारा जो विषय आहे. काय सांगितलं वेदांता विषय, तर वेदांता विषय या ठिकाणी काय सांगितलं, कर्म आणि उपासना, कर्म आणि ज्ञाननिष्ठा हे दोनच मार्ग, तिसरा मार्ग या ठिकाणी नाही. एवं च द्विधो वेद प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षणश्च. अशा प्रकारे दोन प्रकारचा वेदधर्म आहे, एक प्रवृत्ती लक्षण आणि एक निवृत्ती लक्षण. या वेदार्थाचा या उपनिषदात संक्षेपतः वर्णन केले आहे. आणि म्हणून या संपूर्ण वेदाचा अर्थ जो आहे या वेदार्थाचा उपनिषदांमध्ये काय सगळ्यामध्ये सांगायचं आहे, सारासर अलग सूत्रात्मक थोडक्यात
ते सर्वच्या सर्व या दश उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे यजुर्वेदाचा जो शतपथ ब्राह्मण ग्रंथ, त्यात विधी प्रतिषेध रूप प्रवृत्ती लक्षण धर्म जो संपूर्ण भाग म्हणजे अग्निहोत्रादी जो कालकलाप त्याचे प्रथम वर्णन केले आहे. यजुर्वेदाचा जो शतपथ ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पहिल्या विभागामध्ये हे सगळं पूर्व जो विभाग आहे, प्रवृत्ती लक्षण जो विभाग आहे, त्याचं त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर निवृत्ती लक्षण जो वेदार्थ त्याचे वर्णन उत्तर भागामध्ये केले आहे. आणि त्यानंतर त्यांनी उत्तर भागामध्ये निवृत्ती लक्षण धर्माचे वर्णन केले आहे. यापैकी काय म्हणजे काय, निषेकादी श्मशानांतकर्म व अपरब्रह्म विषयकची विद्या म्हणजे उपासना आणि दोन्हीचे सहानुष्ठान करणारा या विद्या, उपासना, अविद्या, कर्म याचे जे फळ ते त्यास क्रमाने मिळते. यापैकी अमृतरूपी फळ त्या उपासनात कोणत्या मार्गाने मिळते त्याचे वर्णन या 15व्या मंत्रामध्ये सांगितले आहे. म्हणजे अशा प्रकारे या दोन्हीचं कर्म आणि उपासना या दोन्हीचं काय सांगितलं, कर्म व उपासना या दोन्हींचे सहअनुष्ठान करणारा म्हणजेच काय, विद्या म्हणजे उपासना, अविद्या म्हणजे कर्म, या दोघांचं काय समुच्चय सांगितला त्या ठिकाणी. बरोबर, असा समुच्चयाने जो काय करतो, उपासना करतो काय ते त्याच क्रमाने मिळते असे सांगितले. त्यापैकी अमृतरूपी फल या सगळ्याचं असणार जे काय अमृतत्व प्राप्त ते सांगितले. अन्न प्रशंती विद्या उपासते तो भूय एव ते विद्या गुम सदा रथा. त्यापुढे त्याचं सगळं जे फल आहे अमृतत्वाची प्राप्ती ती त्यांनी सांगितली. आणि म्हणून त्या उपासकास ज्याला अमृतत्व प्राप्त करून घ्यायचं आहे असा जो उपासक की ज्याने उपासना आणि कर्म या दोन्हीची उपासना समुच्चय करून केलेली आहे असा असणारा साधक, तो साधक तो उपासक कोणत्या मार्गाने मिळते त्याचे वर्णन 15व्या मंत्रामध्ये सांगितले. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी या 15व्या मंत्रामध्ये अशा प्रकारे ज्या साधकाने कर्म उपासना एकत्रित समुच्चयाने त्याची उपासना केलेली आहे त्या साधकाला त्या अमृत स्वरूप फल जे आहे हे कोणत्या मार्गाने मिळते, कशा प्रकारे त्याला पुढे ते प्राप्त होतं हे इथून पुढे 15व्या मंत्रामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आदित्य रूप जे सत्यब्रह्म आहे, आदित्य रूप जे सत्यब्रह्म आहे त्याची उपासना करणारा तसेच शास्त्रोक्त कर्मानुष्ठान करणारा जो पुरुष तो स्वतः मृत्यूकाल प्राप्त झाला असता. अशा प्रकारे त्याने सगळं कर्म आणि उपासना ह्या दोन्ही करत राहिलेलं आणि असा असणारा तो साधक जो आहे हा साधक काय होतोय, शास्त्रोक्त कर्मानुष्ठान करणारा जो साधक तो स्वतःचा मृत्यूकाल प्राप्त झाला असता. त्याला आता कळलं का या साधनेच्या बळावर कळलं का जे साधना करतात त्यांना आपलं मृत्यू लक्षात येतो. तेवढी साधनेमध्ये एकदा अधिकारी मनुष्य प्राप्त झाला की त्याला आपल्याप कळतं की आपला मृत्यू कधी येणार आहे हे त्याला लक्षात यायला सुरुवात होते. आणि म्हणजे अशा प्रकारचा तो स्वतःचा मृत्यूकाल प्राप्त झाला असता आपल्याला परलोकात जाण्यासाठी मार्गाची याचना करतो. आणि म्हणजे असा आता काही सगळी साधनेने परिपक्व झालेला तो अधिकारी आता त्याला लक्षात आलेलं आहे काय की आता हा देह आपल्याला सोडायची वेळ आलेली आहे आणि आता काय आपल्याला परलोकामध्ये जायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता काय करतोय तो परमेश्वराकडेच प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतोय तो परमेश्वराकडे याचना करतो, प्रार्थना करतो परमेश्वराकडे. काय म्हणतोय, हे सूर्यनारायणाला प्रार्थना करतोय तो. सूर्यनारायणा काय सुवर्णमय प्रमाणे तेजोरूप ते पात्र ज्याने आच्छादित झालेले जे सत्य म्हणजे आदित्य मंडलास्थ ब्रह्म त्याचे मुख म्हणजे द्वार तू दूर कर. अलग लक्षात ते जे सत्याचं जे मुख आहे ते जे काय आहे ते बंद केलेलं आहे ते तू काय माझ्या करता उघड. कशा करता तर असत्य धर्म असा जो मी सत्य त्या स्वतःला म्हणतोय तो ऋषी काय मी कसा मी सत्यधर्म आहे असा जो मी त्या म्हणजे सत्य स्वरूप जो तुझी उपासना करणारा जो मी आता तुझ्या स्वरूपाची यथार्थ उपासना करणारा जो मी त्या मला तुझ्या सत्य स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी ते द्वार मोकळे कर. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो ऋषी परमेश्वराकडे प्रार्थना करतो तो साधक की आता का अशा प्रकारे मी ह्या साधनेने परिपक्व झालेला मला त्या सत्य स्वरूपाची प्राप्ती होण्याकरिता ते जे सत्य स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरिता ते द्वार जे आहे हे द्वार तू काय कर माझ्याकरता आता उघड जे मला त्या ब्रह्मभावाची प्राप्ती होऊन जाईल. अशा प्रकारे 15व्या मंत्राच्या द्वारे ही प्रार्थना ऋषी किंवा साधक
त्या ठिकाणी करतायत काय? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितमुखं तत्त्वं पूषन्नपारुण सत्यर्माय दृष्टे. अशा प्रकारे 15व्या मंत्राच्या माध्यमातून ही असणारी साधक प्रार्थना त्या ठिकाणी परमेश्वराकडे करतोय. काय म्हणतोय? तेजोमय तेजस्वी पात्राच्या योगाने आदित्य मंडलस्थ ब्रह्माचे मुखद्वार म्हणजे अत्यंत तेजोमय तेजस्वी पात्राच्या योगाने अत्यंत त्या तेजाने काय झालेलं आहे? ते आदित्य मंडलस्थ संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आदित्य मंडलस्थ ब्रह्माचे मुख काय झालेलं आहे? ते ब्रह्माचे मुख म्हणजे ते ब्रह्मा नाही, ब्रह्म म्हणजे ते परब्रह्मतत्व, त्याचं मुख काय झालेलं आहे? झाकलेलं आहे. हे भूषण म्हणजे त्या ठिकाणी भूषण म्हणजे सूर्याला प्रार्थना करतायत. हा साधक, हा ऋषी काय करतोय? मी सत्यधर्मा म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये सत्याचंच अनुष्ठान करत आलेलो आहे. असा मी कोण? मी असा सत्यधर्मा काय? जो मला तुझ्या सत्य आत्म्याची मला वास्तविक ते तत्व जे आहे त्या तत्वाची प्राप्ती होण्याची आहे, उपलब्धी व्हावी. आणि म्हणून काय कर? हे आदित्य हे काय कर? तू ते जे द्वार आहे मला काय त्या सत्यलोकाची प्राप्त होण्याकरता मी सत्यधर्माचं अनुष्ठान केल्यामुळे ते वास्तविक जे सत्य आहे परब्रह्मत्व त्याची प्राप्ती होण्याकरता ते जे द्वार आहे ते द्वार तू आता माझ्यासाठी उघड. असा अंतकाली ज्यावेळेस मृत्यू समीप येईल त्यावेळेस हा साधक ही सूर्याकडे प्रार्थना करतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्याभितमुखं तत्त्वं पूषन्नपारुण सत्यर्माय दृष्टे. त्याचा असणारं भाष्य उद्याच्या पाठामध्ये म्हणजे परवा उद्या रविवारी, उद्या काही पाठ होणार नाही पण परवा सोमवारी नेहमीप्रमाणे पाठ होईल. आणि दसरा म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार. आता काय लहानच मंत्र आहेत, हे शेवटचे 3 मंत्र बुधवारपर्यंत पूर्ण करून बुधवार किंवा गुरुवार होईल. म्हणजे दसऱ्याच्या पूर्व हे 3ही मंत्राची पूर्णाहुती करून ईशावास्य असणारं मुख्य उपनिषद या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. ओम तत्सत.